सद्गुरुनाथांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. काल आपण 8 आणि 9 नंबरच्या श्लोकाचा विचार चालू होता. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद अशा विचारानं पश्यन शृण्वन स्पर्शन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन ग्रहण उन्मेषण निमिषन अपि इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयेत. या विचारानं एक तो चालतो, बोलतो, खातो, पण मी काही कर्म करत नाही अशा भावामध्ये जगत असतो. हा एक विचार वेगळ्या पद्धतीचा इथं मांडलेला आहे. जीवनमुक्ताचा विचार आहे. त्यामुळे 39व्या ओवीमध्ये आपल्याला जीवनमुक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. ऐसे तनु त्यागे विन अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. काल आपण त्याच्यावरती विचार केलेला होता. आता 40 नंबरची ओवी आहे, त्याचा विचार करूया आपण. एरवी अनिकाची या परी तोही एक शरीरी अशेष ही व्यापारी वर्तत दिसे. इतर सामान्य माणसाप्रमाणे तो सुद्धा एक देहधारी मनुष्य दिसतो, पण अनेक व्यवहारात अशेषही व्यापारी, अशेष म्हणजे उरलेल्या सगळ्या व्यापारामध्ये प्रवृत्त झालेला दिसून येतो. अनेक व्यवहारामध्ये तो प्रवृत्त झालेला दिसून येतो. म्हणजे सांसारिक प्रापंचिक कामे तो कुठल्याही प्रकारची टाकत नाही, त्याबद्दलचा आग्रह नसतो. टाकणं हा एक आग्रह आहे आणि असणं असावंच असा एक आणि आग्रह असतो. मी हे करणारच नाही, कारण मी एक वेगळ्या आता विचाराचा झालो, मी पारमार्थिक झालो, मी आता तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला लागलो, त्यामुळे मला कर्म सोडावी लागतील असा हट्ट करत नाही तो. किंवा मला हे करायलाच पाहिजे, नाही केलं तर माझ्यावर जबाबदारी मोठी आहे, माझ्या मुलाबाळांचं कसं होणार असा हट्टसुद्धा नसतो. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये तो बाजूला आलेला असतो. म्हणून अशेषही व्यापारी वर्तत दिसे. दिसताना मात्र तो सगळ्या व्यापारात सगळ्या व्यवहारात असतो, परंतु तो मात्र कशातही नसतो. हे पुढे सांगणं आहे. एरवी इतर वेळी, एरवी शब्दाचा अर्थ आहे इतर वेळी अनेकाची या परी, इतर लोकांचा सारखा, म्हणजे काही विषय आहेत, पामर आहेत, त्यांच्यासारखा तो करत असतो. जिज्ञासू आहे त्या तोही एक शरीरी, तो पण शरीरातच असतो. शरीराशिवाय तो थांबत नाही किंवा शरीराशी संबंधित क्रिया सगळ्या करत असतो, परंतु असेची व्यापारी वर्तत दिसे. पण दिसताना मात्र तो सगळी व्यापार करत असतो, सगळी कामं करत असतो, म्हणजे इतरांसारखा व्यवहार करतो. म्हणूनच जीवनमुक्त पुरुष ओळखता येत नाही. जीवनमुक्त पुरुष ओळखण्यासाठी काही जीवनमुक्तांची लक्षणं आपल्या अंगामध्ये बाणावी लागतील, त्याशिवाय जीवनमुक्त पुरुष ओळखता येणार नाही. हे संत बनण्यासाठी संतांचं काहीतरी असायला पाहिजे ना. त्यांची उंची गाठायसाठी तेवढी उंची आपण धारण करायला पाहिजे. ते समजा 10 फुटाचे असतील, 7 फुटाचे परमपूज्य काकांसारखे, तर आपण 5.5-6 फुटाची तरी व्हायला पाहिजे ना. काय आता 1-2 फुटांना ती ओळखता येतील? नाही ओळखता येणार ते. बरेच वेळा असंच होतं. त्यामुळं ते शरीरधारी दिसतात आणि त्यामुळे शरीरात असल्यामुळं ते ओळखता येत नाहीत. आणि ओळखून येतच अशी व्यवस्था पण शास्त्राची आहे. सहजासहजी अशा एऱ्यागऱ्यांना ते ओळखून येत अशी पण व्यवस्था असते. तो लक्षात येण्यासारखी गोष्ट नाही. म्हणजे आपणही म्हणतो ना, ज्ञानेश्वरी समजत नाही हेच तिचं वैशिष्ट्य आहे. समजत नाही ना हेच त्याचं वैशिष्ट्य. समजायला नकोच पाहिजे असं ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात. कुणाला? ज्याला गरज नाही ना त्याला समजणारच नाही. आणि समजूनच की ज्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नसतं, तो म्हणतोय मी काहीतरी असे पारायण करणार आहे वास्तूसारखी मी ज्ञानेश्वरी, आणि मला ते कळायला पाहिजे. नाही कळणार तसं. तर त्यासाठी ज्ञानेश्वरीवरचं प्रेम, ज्ञानेश्वरांच्यावरती प्रेम, श्रीगुरूंचं प्रेम, ते समजावं असं मुमुक्षत्व, या सगळ्या गोष्टी जर जागे असतील ना त्याला ते समजणार आहे. त्यासाठी शास्त्राची कुठे अडचण नाही. जनाबाईंना समजलं जे गार्गीला समजलं. हा विचार फार महत्त्वाचा आहे. जे मैत्रीला समजतं ते इकडं शबरीलाही कळलं ना. शबरीनं जे प्राप्त केलं तेच मैत्रीने प्राप्त केलं. मैत्रीने केला असेल अभ्यास, गार्गीनं अभ्यास केला असेल शास्त्राचा, शबरीनं कुठला अभ्यास केला, पण मिळवायचं तेच मिळवलं ना. मुद्दा हा आहे, मिळवण्यासाठी लागणारा भावार्थ जो असतो, जो ज्याच्याजवळ आहे त्याच्यासाठी ते खुलं आहे. नाहीतरी इतरांसाठी मग ती दारं बंद आहे. ती ज्ञानेश्वरी अवघड आहे, गातीतलं काही समजतच नाही, पंचदिशी मला कळतच नाही, एवढं कशाला अवघड लिहिलंय कुणाला माहिती, कुणासाठी लिहिलंय कुणाला माहिती, असं म्हणतात. ते म्हणण्यापुरतं ठीक आहे. हे जीवनमुक्त पुरुषसुद्धा ओळखता येत नाहीत, ते सुद्धा त्यांचंच वैशिष्ट्य आहे. ते ओळखता येऊ नयेत, नाही तर त्यांचं ते गैरफायदासुद्धा लोक घेऊ शकतात. आणि त्यांना वेड्यापिसासारखं वागायचं असतं, तो वेड्यापिसापणा घालवायला पाहिजे मग त्यांना. म्हणूनच ते तसे वागतात. ते असतात तसे, पण ते दाखवत नाहीत तसे. आणि त्यामुळे दाखवत नाहीत तिचं कारणही ते आहे की
ना त्याची लोकेशना जी आहे ती गेलेली असते. लोकांमध्ये मिरवावं, आपण कोणतरी सिद्ध पुरुष आहोत असं दाखवावं अशी त्यांची इच्छा नाही. म्हणून ते काय म्हटलेलं आहे की ते एरवी अनेकांची परी त्याची एक शरीरी, इतरांसारखीच वागतात. इतरांसारखं वेगळं वागलं ना, वेगळं वागायची सवय प्रापंचिकांना असते. आपण अट्टासानं दिसलं पाहिजे ना लोकांच्या पुढे कुठंतरी, मी इथं होतो ते कळलं पाहिजे. म्हणूनच आपण एकमेकाला फोटो सेंड करतो. मी आता कुठं सध्या श्रीलंकेमध्ये आहे, तिथल्या सगळ्या गोष्टी पाहायला लागलोय. हे लगेच मला व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर टाकावं लागतं. नाहीतर मी गेलोय श्रीलंकाला, हे कळणार कसं लोकांना, माझ्या स्टाफ मेंबरला, पाहुण्यांना कळणार कसं? त्यासाठी मी तो खास प्रयत्न करत असतो. सिद्ध पुरुष काही खास प्रयत्न करत नाही, आणि त्याचं राहणं ही सिद्ध असणं हे पण लपून राहत नाही. काही दिवसानंतर कळतं, पण कळणाऱ्याला कळतो, तो इतरांना कळत नाही. इतरांसाठी तो शरीरधारी असतो, मात्र काहींसाठीच तो खुला असतो, संत असतो, आणि त्यांच्याकडून जे फायदे करून घ्यायचे ते घेतातच, ते ज्यांना घ्यायचं आहे ते. आणि अशी काही आहेत की ज्यांना ते शरीरी मानतात, आणि त्यामुळं होतं की तो ओळखला जात नाही. म्हणून आपल्याला स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितली दुसऱ्या अध्यायामध्ये. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानीपुरुषांची, भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. पुढे 14व्या अध्यायामध्ये गुणातीतांची लक्षणं सांगितली. सगळी लक्षणं बघितली ना, ती लागू पडतात, ती एकाच माणसाला त्या लागू पडतात. भक्त म्हणा का काय गुणातीत म्हणा किंवा स्थितप्रज्ञ म्हणा, त्यांची लक्षणं जवळजवळ समान असतात. इथं तेच वर्णन केलं. हे सुद्धा स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे, जे अनेकाची या परी तोही एक शरीरी असेशी व्यापारी वर्तत दिसे. तोही तसं डोळ्यानंच पाहतो ना, काय त्याला काय वेगळं, काय त्याच्याकडे वेगळी दुर्बीण आहे की त्यामुळं तो पाहू शकतो, असं काही नाही. त्यामुळे ते ओळखले जात नाहीत. मुक्ताचे देह जसे, माऊली म्हणतात ना, मुक्तांचे देह जैसे हलत संस्कार वशे, ते देखूनही लोक पिशे करता म्हणते. त्यांना उगीच करता म्हणतात. ते देखूनही लोक पिशे शब्द वापरला, त्यांना पिशे म्हणत असतील किंवा हे पिशे आहेत. हा मुद्दा त्याचा फार महत्वाचा आहे. ते पिशेपणा दाखवतात, आणि त्यामुळे हे शहाणे स्वतःला समजतात, त्यामुळे त्यांचं पिशे पण ओळखत. आणि दुसरी गोष्ट, हीच वेडपट आहेत म्हणून त्याचं शहाणपण त्यांना कळत नाही. दोन गोष्टी आहेत बघा त्यामध्ये. तो शहाणाच आहे, शहाणा तो धनी घेतो येते, तुकाराम महाराज म्हणतात. हे शहाण्यालाच कळेल. ते शहाण्याच्या खुणा शहाण्यालाच कळतात. तंबाखू खाणारा ओळखतो बघा, कुठेही असू येतो, हा बरोबर शोधून काढतो. तो अमका आहे, तो दारू पिणार आहे, तो अमका आहे. त्यांच्या खुणा काय असतील त्यांनाच माहिती. तशा नातांची घरची उलटी खुणं म्हणतात ना नाथ महाराज, तसा प्रकार आहे तो. त्यांना ते ओळखता येतात, जे शरीरात असतात पण ओळखता येतात. म्हणून म्हणतात मुक्ताचे देहे तैसे हलत संस्कार वशे. संस्कार शब्दाचा अर्थ आहे प्रारब्ध वशे. प्रारब्धाप्रमाणे हलत असतात, ते प्रारब्धाप्रमाणे जगत असतात, त्यामध्ये ओळखता येत नाही ना. आणि म्हणून ते देखूनही लोक पिशे करता म्हणतील. त्यांना म्हणतात हा पण आमच्यासारखंच आहे की, यानं काय आता वेगळं गाजवलं कुठं काय, त्यामुळे हा कसा सिद्ध पुरुष असेल, संत पुरुष असेल, यांनी तसंच केलं, मुलाबाळांना जन्म दिला, नोकऱ्या केल्या, अमुक केलं, काय असेल ते त्यांचे व्यवसाय केले. पण तरी व्यवसाय करता करता बरेच वेळा हे निसर्गदत्त महाराज कित्येक वर्ष लोकांना ओळखता आले नाहीत. एवढे मोठी प्रवचनं वगैरे नंतर जेव्हा ते ओपन झाले ना, त्यावेळी ते लोकांना कळायला लागले की हे काय आहेत ते. पण तसेच ते एक पानपट्टीचं दुकान घालून बसलेले ते, आणि पानपट्टीच्या दुकानामध्ये जे येतील त्यांना तत्वज्ञान सांगत डोस बसायचं. ते काय कळणार आहे लोकांना? ज्यांनी घ्यायचं त्यांनी घेतलं, नंतरचा टप्पा हा. पण अगोदर लक्षात येत नाही. माऊलींना रेड्याच्या मुखी वेद बोलवावे लागले आणि भिंत चालवावी लागली, त्यावेळी म्हणले ते हे कोणतरी सिद्ध पुरुष आहेत वाटते. तोपर्यंत कळले नाहीत. आणि आत्ता कळायला लागलेत. ज्ञानेश्वरी पाहून, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून म्हणतात की भिंत चालवण्यापेक्षा आणि रेड्याच्या मुखी वेद बोलण्यापेक्षा ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान फार आगाध आहे. ते उगीच काहीतरी आहे की रेड्यामुखी असं काय असतंय काय, हो नसू देत. भिंत चालवता येते काय, नाही, ज्ञानेश्वरी बघा मग. म्हणजे त्यातला अद्भुतपणा आपल्या लक्षात यायला लागेल की ते कसे होते, ते ह्यावरून लक्षात येतं. तर ह्यांचं सुद्धा त्यांचं देह संस्कारवशी चालत असतात, हालत असतात. आणि लोक मात्र जे वेडे लोक आहेत तर त्यांना कदाचित वेडे म्हणतात, किंवा जे वेडेसारखं वागतात, त्यामुळं ते अशा शहाणपणा मिरवणाऱ्या लोकांना, तथाकथित शहाण्या लोकांना, बुद्धिवाद्यांना ते कळत नाहीत. आणि हा गोष्ट इथं म्हणलेला आहे. म्हणून व्यापारामध्ये असतात. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जैसा जळात पद्मपत्र, जाणूनी नेनती करी माझे मन. तो अभंग आहे. सुरुवात त्याची अशी आहे, जाणूनी नेनती करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊनिया, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जैसा जळा आत पद्मपत्र. जसा जळामध्ये पद्मपत्र असतं तसा मी व्यवहारामध्ये असतो.
सगळे व्यवहार करतो, पण व्यवहारातली एकही गोष्ट स्वतःला लागू करून घेत नाही, कारण त्यामध्ये त्याचा इंटरेस्ट दाखवत नाही. तो काम करतो, इंटरेस्ट दाखवत नाही. आपण काम कमी आणि इंटरेस्ट जास्त असतो, म्हणून आम्ही प्रापंचिक अडकतोय जास्त. त्याचं कारण ते आहे, आम्ही चिंतन पण तेच करतोय. ते चिंतन पण करत नाहीत, आम्ही काम पण करतो, कामाचं चिंतन पण करतो आणि कामाचे होणाऱ्या परिणामाबद्दल विचार करत बसतो. आणि या तिन्ही टप्प्यामध्ये माझी कर्मबंधनाचा फास आपल्या भोवती आवळून गच्च घेतो आपण. पण तसं त्यांचं नाही, ते असतात इकडं तिकडं, पण स्वतःला असे बांधून घेत नाहीत. परवाचं पण एक उदाहरण घेतलं होतं की आशा नावाचं जो आहे, ज्यांना आशा असलेली लोक जे असतात, संस्कृत सुभाषित आहे ते आशेनं बांधलेले पुरुष वेगानं धावत असतात. संस्कृत सुभाषित आहे ते, मला का ते पाठांतर नाही आता. वेगानं धावत असतात, आशेनं बांधलेले पुरुष वेगानं धावत असतात, आणि आशा नसलेले मुक्त पुरुष पंगुवत होऊन पडलेले असतात. गंमतशीर संस्कृत सुभाषित आहे. आपण धावतो जे ना, ते धावणं जे आहे, बांधलेलं गेलेलं असून सुद्धा धावणं चालू आहे, आणि त्यांना बांधलेले नाहीत आणि मुक्त आहेत तरी पडून आहेत गप्प निवांत. तरी मी तसे मी व्यवहारी असे न वर्तत जैसा जळात पद्मपत्र. जसं एखाद्या पाण्यामध्ये पद्मपत्र असतं तसं आहे. त्यामुळं कर्मयोगी जे तत्वज्ञ तो व्यापक झाल्यामुळं त्याला कोणतंही कर्म उरतच नाही ना. एवढं व्यापकत्व झालेलं असतं, त्याला कर्म कुठलं राहील शिल्लक. मिठाने एकदा विरघळायचं संपलं तर त्याच्यासाठी काम कुठलं राहिलं सांगा. मागचा दृष्टांत आपण बघूया. समुद्रामध्ये मिठाचा खडा पडला की तो समुद्ररूप होतो, आणि समुद्र एवढा होतो. समुद्र रूप नुसता होत नाही, समुद्र एवढं व्यापक पण त्याच्याकडे होतं. म्हणजे तो त्याच्याशी एकरूप तरी होतोच, तद्रूप होतो, आणि तद्रूप झाल्यामुळे व्यापक पण होतो. व्यापक झाल्या विरघळणं आता नंतर कुठलं शिल्लक राहिलं सांगा, नाही शिल्लक. मग त्याच्यासाठी कार्य कुठलं शिल्लक राहील, नाही राहणार शिल्लक. म्हणून म्हणलेलं आहे की कर्मयोग जे तत्वज्ञ असतो तो व्यापक असल्यामुळं कोणतेही कर्म त्याला लागायचं काय त्याच्यासाठी काय लागूच पडत नाहीत. आणि इंद्रिय जे आहेत, जसे आपण हत्यारं वापरतो ना, कुऱ्हाड आहे, कुदळ आहे वगैरे हत्यारं वापरतो आपण. बघा, हातातली पेन आहे, पेन्सिल आहे, आपण वापरत असतो. झालं की तिथं ठेवून देतो आपण. त्या पेन्सिलाबद्दलचा त्याच्याशी खेळत बसतोय का? बघा, नाही. पेन झाला ना तिथं ठेवायचा, लेखणी संपली, काम संपलं. असं नाही आम्ही करत. आमचा हात, पाय, डोळे हे संपतच नाही, त्याची कार्य चालूच असतात. झोपेला अगदी निपची पडावं लागते म्हणून पडतो, नाहीतर पडलेलाच नसता तो. हा मुद्दा त्यामध्ये आहे. पण हा कसा करतो? आपल्या इंद्रियांचं उपकरण म्हणून वापर करतो, आणि वापर संपल्यानंतर त्यांना गप्प बसवतो. गप्प बसवून म्हणजे गप्पच बसतात ते. म्हणजे इंद्रियात येऊनी कवाड हृदय भोगी, असं माऊलींचा एक छोटासा तुकडा आहे ओळीतला. इंद्रियांची दारं बंद करून तू भोग भोगत असतो. ही इंद्रियांची दारं योग्य वेळी बंद करता आली पाहिजेत. नाही दिवसभर बंद करता आली कामातून, तर ज्ञानाच्या वेळी नामाच्या वेळी बंद करायला आला पाहिजेत ना. नाहीतर वारा वाहत असतो, हा कसला संसाराचा वारा सारखा ये जा करत असतो. दारं थडकत असतात आणि मला डिस्टर्ब करत असतात. वाचायला बसलो आणि दार उघडं असलं आणि वारं वाहत असलं तर दार कसं वाचता येईल काय? तसं ध्यान करता येईल काय? इंद्रियांची दारं जर खुली असतील तर सारखी धड 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 करत राहतात. मग काहीतरी वाजत राहतं. इकडं चावलं, तिकडं चावलं, थंडी वाजते, अंगावर घ्या, झोप आली, पेंगायला लागला. ही सगळी इंद्रियाची दारं खुलं असल्यामुळं असा प्रकार घडतो. हा तो वर्तत असती देही म्हणलेला आहे, त्यासाठीच तो कर्मयोगी आहे. इंद्रियांना हत्यार म्हणून वापरतो. परी हे मिया केले की माझेनी सिद्धी गेले, ऐशे नाही ठेविले वासने माझे. माऊलींची उभी परत एक आहे बघा, 13व्या अध्यायामधली उभी आहे, अगदी परफेक्ट लागू पडणारी आपल्या ह्या विषयाशी आहे. ते म्हणतात, परी हे मिया केले, हे मी केलं की माझेनी सिद्धी गेले, किंवा मीच पूर्ण केलं आणि माझ्यामुळं यश मिळालं. ऐसे नाही ठेविले वासने माझी, अशी वासनाच नसते त्यांची. त्यामुळे काही केलं तर मग ते झालं म्हणतात. हे मदतीस्तव झाले, परी म्या नाही केले. ऐशे जणे जाणितले तो सुटला का. 4था अध्याय सांगतो आपल्याला. हे जाणणं पाहिजे ना, माझ्या करवी बाय मी असं म्हणायला पाहिजे. ज्यावेळी आपण कर्त्याला पहिल्यांदा आणतो ना, त्यावेळी कर्तृत्वाची दुरी आपल्या भोवती गुंडाळली जाते, आणि कर्त्याला शेवटी बाहेर ठेवतो आणि कर्मालाच पहिल्यांदा आणतो ना, त्यावेळी कर्मप्रधान होतं आणि कर्ता बाजूला राहतो. अशी ही एक व्यवस्था शास्त्रानं आपल्यासाठी सांगून ठेवलेली आहे. आपण वापरत नाहीत अशा काही गोष्टी. ज्या जर वापरल्या आपल्याला तर निश्चितपणे कर्मबंधनाची ज्या आपल्याभोवती आवळला गेलेला फास जन्माजन्मीचा आहे तो आपण हळूहळू सैर करू शकतो. कारण जो फास जुई दोरी मला बांधते, मला खेचते. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, दाईन ओनली इज द हँड दॅट ड्रॅग्स द रोप. काय वर्णन करतात बघा, ड्रॅग्स दी. दाईन ओनली इज द हँड दॅट ड्रॅग्स दी. तुला जी दोरी वडते त्यालाच तू पकडून बसलास. मग काय कर, लेट काय पुढे वर्णन आहे, सोडून दे ती दोरी आणि शोक करायचं बंद कर.
सोडून दिल्यामुळे तू काय होशील? ओढणारा दोर आहे ना, तो खेचणारा दोर जाऊ दे ना, तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे, सोडून दे. तू म्हणतो मला खेचतो, मला खेचतो, मला खेचतो. तो खेचतो नाही, तू पकडलंस त्याला. त्याची खेचणं ही सवयच आहे, पण तू पकडायचं सोडून दे ना. तू पकडलेलं सोडून दिलंस ना, म्हणजे तुझा शोक तुला घालवता येईल, किंवा तुझ्या सुखदुःखाच्या ह्या वेगवेगळ्या रोजच्या कल्पना आहेत, त्या कल्पनेतून तू बाहेर पडशील. पण सोडतच नाही ना, तो पकडून धरतो जो त्याला खेचतो. म्हणजे जे मला त्रास देतं तेच मला आवडतं. साधा मुद्दा आहे. जे मला त्रास देतं त्यांनाच फोन करत बसायचं, आणि उलट सुलट बोलतात काहीतरी ते. बोलले की म्हणायचं असा काय बोलला, अरे पण तुला फोन करायला कोणी सांगितलं होतं त्याला? तुला माहित नाही का त्याचं कसं बोलते? ही सून उलटी सुलटी बोलतेच ना, नको करू फोन. नाही तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय लागलंय म्हणतात, आमचं सुख भगवान झालं काय, तिकडून फोनवरनं बोलतात. नाही ग, सहज विचारलं, बाळ बरं आहे काय, खेळतंय काय? खेळतंय काय म्हणजे आम्ही त्याला समर्थ आहे, तुम्ही तुमचं तुम्ही राहा, असं जर म्हणत असतील तर आपण रोप पकडलाय की नाही? तो पकडला. आणि मीच म्हणतोय सून का बोलती? सून बोलत नाही, बोलायला मी भाग पडतो त्याला. आणि म्हणून मी मला त्रासानं आमंत्रण येतं. या दुःखानं या, परमपूज्य काकांचं वाक्य आहे की ह्या सुखानं या, काहीतरी गाणं आहे ना, त्याच्यावर काका उलटं बोलतात, या दुःखानं या, मी बसलोयच वाट बघत तुमची. असं बोलवण्यासारखं आहे. गप बसायचं नाही, माणसांना गप बसवसंच वाटत नाही. शांत जरी बसली तरी दुःखानं बोलवतील. काहीतरी काढायचा विषय जुना तसा आठवायचा भूतकाळाचा, आणि त्याच्यावर चिंतन करत बसायचं. हे जे आहेत ना मुक्त पुरुष आहेत, अगदी मोकळे होता त्याचं परिय मिया केले की माझेने सिद्ध गेले, ऐसे नाही ठेविले वासना माझी, असं त्यांचं असतं. मी माझा श्वास सुरू आहे. तो काय बोलतो बघा, तिथं वर्णन केले ना श्लोकामध्ये, तो पश्यन, शृण्वन, जिग्रन, अश्नन शब्द वापरलेले आहेत. माझा श्वास सुरू आहे, ती प्राणाची क्रिया आहे, मी करत नाही. काय वर्णन आहे बघा, खरंच प्राणाची क्रिया आहे. मी म्हणतोय मी श्वास घेतोय, मी कुठं घेतोय? प्राण काय क्रिया करायला लागलाय, इथं पाहतोय मी, हे पाहण्याची क्रिया चालू आहे. ते डोळे करायला लागलेत, मी कुठं करतोय? कसा आहे बघा विचार. आणि हा विचार जर मी पाहताना, स्पर्श करताना, खाताना, विचार करताना जर वापरायला लागलो तर मीच काहीच करत नाही याची अनुभूती बसल्या जाग्याला येईल. त्यासाठी 10-20 ग्रंथांचा एक पानं पलटायची सुद्धा गरज पडणार नाही. इकडला बघितला काय, तिकडला बघितला काय, हा मिळतोय काय, तिथलं कुठं, आणि युट्यूबला कोणाकोणाची प्रवचनं आहेत, हे पुरं पडना का काय आपल्या गुरुचं काय म्हणून, आणि कुठले कुठले तरी 10 गोष्टीत चालत बसायचं. इकडलं घे, तिकडलं घे, करायचं काय? एक समजावून घे गोष्ट कुठली तरी, म्हणजे तुला समजायला लागेल. तू पाहतोस ना, तर तू कुठं पाहतोस? ही साधी गोष्ट साध्या एखाद्या छोट्या बाळाला सुद्धा समजेल की तू पाहत नाहीस, तुझे डोळे पाहतात, बरोबर आहे का नाही रे? तो म्हणेल बरोबर आहे, मी कुठं पाहतोय? पण मी म्हणतो ना, मी पाहतो, मी ऐकतो, मी खातो तर त्याची फळे पण भोग. मी पाहतो ना, तर त्या दृश्यापासून होणारा दुष्परिणाम तू भोग. कानातून येणारे जे शब्दाचे वारे आहेत ना, ती शब्दरूपी विषयांची जी तडाखे आहेत ते तू सोस, कारण तू ऐकतोस असं म्हणतोस ना, मग ऐक. मग कुठलं ऐकावं असा ठरवायला चालू करतो. कुठलं ऐकू नये ह्यातच आयुष्य निघून जातं. समजलं काय? त्यावेळी त्याची काय होतं, असू दे, तो विवेक सांभाळायसाठी करत असेल, पण तरी सुद्धा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मी पाहतो तर डोळे पाहत आहेत, म्हणजे यातील कोणत्याच क्रियेशी माझा संबंध नाही असा तो विचार करत असतो. मगाशी तुकाराम महाराजांचा आपण अभंग बघितला ना, जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या, मग मी व्यवहारी असेन वर्तत, जैसा जळा आत पद्मपत्र. पुढे त्यांची ओळ आहे बघा, ऐकोनी न ऐके निंदास्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. गंमतशीरच आहे हा अभंग म्हणताना. जर तो अनुभव आपण घ्यायला लागलो ना, तर आरामात पडून पारमार्थिक सुख भोगता येते. ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी, कसा? जैसा का उन्मनी, म्हणजे उन्मनी अवस्थेमध्ये असलेला योगीराज, असा जीवनमुक्त पुरुष की जो उन्मनी अवस्थेमधलं हे सुख बघतो. कसलं? ऐकायचं आहे ना, ऐकतो, ऐकूनी न ऐके, संपला विषय बघा. काय आहे? निंदा आहे किंवा स्तुती आहे, ऐकतच नाही, किंवा ऐकून न ऐकल्यासारखा करतो. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणजे त्याला चिकटत नाही. ते ऐकून त्यानं घेतलं नाही, ऍक्सेप्ट केलं नाही, तर गोंदवलेकर महाराज म्हणतात तिकडून पत्र आलं आणि आपण नाही घेतलं तर ते काय होतं, आहे त्या पत्त्यावर परत जाते. काय म्हणतात ते, आहे त्या पत्त्यावर परत जाते. मग तसंच करूया, तिकडून समजा निंदेचे शब्द आले, स्तुतीचे शब्द आले, आणि त्याला जर आपण काय झालं, त्याच्याशी आपण रिॲक्ट झालो नाही, तर ते काय करतील, शब्द कुठे जातील, आहे तिकडं, जिथून आले तिकडं तसे जातात, ते परत जातात. मग परत गेल्यामुळे मला चिकटत नाही. मी काय करतोय बघा, काळजीपूर्वक कानानं ते ऐकतोय.
कशी निंदा केली हे कळायला पाहिजे ना. म्हणून ती निंदा ऐकतो. माझी निंदा कशी कशी केली होती ती 4 जणांना सांगून परत आठवतो मी ती. मला असं म्हणायचं हो याने मी यांच्यासाठी काय काय केलं होतं. अरे कशाला आठवतोस? एकदा झालेली निंदा 10 वेळा करून तू स्वतः घेतोस. एकदा त्यानं केलेली असते आणि हा 10 वेळा स्वतःसाठी करून घेतो. ह्या मुद्द्यामध्ये अडकून बसतो. एकदा स्तुती कोणतरी केली असते. मला काय तुम्ही समजताय? त्या मोठ्या माणसानं मला हे प्रमाणपत्र दिलं, ते माझ्यासाठी काय बोलतात बघा, असं असं बोललेत, अशा 10 ठिकाणी सांगतो आणि आपला अहंकाराला पेटवत राहतो, सारखा फुकत राहतो. विस्तव कसा फुकून विस्फुलित करतात ना, तसा फुकतो आपला अहंकार आणि फुकून 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 म्हणतोय, जळून जळून स्वतःच त्यामध्ये जातो. हे स्तुतीचं, हे निंदेचं ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगी राज देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नेची या सृष्टी चेईल्या जीवी. काय सुंदर वर्णन आहे. देखुनिया न देखे प्रपंच हा दृष्टी पाहिल्यासारखा करतो. आता डोळेच आहेत त्यामुळे पाहावं लागतं म्हणून पाहिल्यासारखा करतो. देखोनी न देखे त्या देखण्याबद्दलचं पाहण्याबद्दलच्या ज्या क्रिया आहेत आतमध्ये घुसू देत नाही. ही त्यातली मुख्य काय आहे की कौशल्य जे आहे ना आपलं ते वापरायचं इथं आहे की जसं तुकोबा वापरतात तसं देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नेची या सृष्टी चेईल्या जीवी. 2-3 शब्द वापरले. स्वप्नातली जी सृष्टी असते ना ती कुठंपर्यंत टिकती? चेईले म्हणजे जागृत होत नाही तोपर्यंत. आपण जागा झालो ना स्वप्नातलं सगळं वैभव चांगलं वाईट काय असेल ते सगळं नष्ट होते आपल्या समोरच, आपलं बघत असतो. तर कधी होतं? जागं झाल्यानंतर. म्हणून जागं होणं फार गरजेचं आहे. म्हणून जागृतीतली जागृती फार महत्वाची आहे. स्वप्नातली जागृती तरी आहेच आहे, तर जागृतीतली जागृती ज्याला आपण म्हणतो हेही एक स्वप्न आहे म्हणून सांगितलं ना. संत सगळे म्हणतात की सगळं स्वप्नवत संसार आहे. आता हा स्वप्नवत शब्दाचा अर्थ आहे आपल्यासमोर अशी गंधर्व नगर तयार होतात, माऊली बोलतात, आणि आपल्यासमोरच असे ढग वाऱ्यानं इकडं तिकडं जात असतात. तसा सगळा समस्त संसार आहे. म्हणून देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नेची या सृष्टी चेईल्या जीवी. त्याप्रमाणे आणि तुका म्हणे ऐसे झाली या वाचून करणे तो सीन वाटत असे. फालतू बडबड करण्यात काय अर्थ नाही म्हणतात तुकारामाला. असं झालंय तुझं तर झालं असेल तर तू योगीराज आहेस, तू जीवनमुक्त आहेस. तुला कुणी दुसऱ्याच्या प्रमाणपत्राची वाट सुद्धा बघू नकोस. आणि प्रमाणपत्रानं काय तुझी जीवनमुक्ती सिद्ध होणार आहे? तू मुळातच आहे, मुक्त होताच, बळी झालेला बद्ध होतास. आता तुझी मुक्तता तुला कळलेली आहे आणि कुणी सांगायची गरज आहे? वशिष्ठ मुनीच्या प्रमाणपत्रासाठी विश्वामित्र थांबलेले होते. ब्रह्मर्षी व्हायला पाहिजे, मी ब्रह्मर्षी व्हायला पाहिजे, एवढी मोठी साधना केली. 2-3 वेळा कामाला क्रोधाला बळी पडले पण झाले ब्रह्मर्षी. आणि नंतर म्हणले, वशिष्ठच म्हणले त्यांना, म्हणले मी आता ब्रह्मर्षी झालोय की नाही तुमच्या एकदा तोंडातून सांगा. वशिष्ठ मुनींना विश्वामित्र बोलतात, अरे असं का बोलताय? म्हणले तुम्हालाच कळलं असेल ना तुम्ही मुक्त झालाय की नाही. असं कशाला पाहिजे की काकाने जाहीर करायला पाहिजे? नाही काका सांगाच तुम्ही, मी मुक्त आहे की नाही, मी मुक्त काय. आता काय सांगतील हो? हे ऐकलेलं उद्गार सांगावलं बरं काय, ऐकलेल्या साधकांचे, मी मुक्त आहे की नाही मला सांगा, मी मुक्त आहे. अरे तुला माहिती हे कसं काय सांगतील कोण कोणाच्या? मला काय मला घाम आला की नाही, घाम आला काय लांबून विचारायला. अरे तुला माहिती तुला घाम आला की नाही? ते काय दुसऱ्या लोकांना कसं कळेल सांगायला? तुझ्या पोटात दुखायला आलंय ते दुसऱ्याला कसं कळेल? तुला कळेल, डॉक्टरला सुद्धा कळणार नाही. डॉक्टरना सुद्धा आपल्या संदर्भातलं जेवढं आपल्याला ज्ञान असतं तेवढं डॉक्टरना सुद्धा नसतं. काही पण लोक म्हणू शकतात ना, हो असं करू नका, असं होते त्यामुळं, असे कधी कधी डॉक्टर ठरलेल्या शास्त्राप्रमाणे बोलत असतात. डॉक्टरांची चूक नसते, ते शास्त्राला प्रमाणभूत मानून बोलत असतात. माझा अनुभव वेगळाच सांगतोय ना, मला वेगळंच आहे कारण माझी शरीर प्रकृती वेगळी आहे आणि शास्त्रात लिहिलेलं वेगळं आहे. शास्त्र जनरल बोलतं आणि मी पर्टिक्युलर बोलतो. पर्टिक्युलर गोष्ट फार महत्वाची असते ना. माझ्यासाठी मला काय लागू होतं, मला थंडीत अंघोळ थंडी पाण्यानं करू नका असं कोणतरी शास्त्रात बरोबर आहे पण याला गरम पाणी सहनच होत नाही असं याचं शरीर आहे. त्यामुळे हा म्हणते मी थंड पाण्यानं अंघोळ करतो आणि मला बरं वाटते ना, मग तेच करत जा. उगीच शास्त्राला काहीतरी विचारत बसू नको आणि शास्त्रात गुंतून बसू नको. तुझा स्वतःचा अनुभव. तुका म्हणे ऐशे झाली या वाचुनी
करणे तो सीन वाटत असे. मला नको वाटतं ते. माझं असं का होईना झालंय. तुकाराम महाराज आपल्याला स्वतःला देखोनी न देके किंवा वर्तत काय म्हणलेलं आहे, पुढे वरती म्हणलेलं आहे, परी मग मी व्यवहारी असे न वर्तत जसा जळा तर पद्मपत्र. हे अनुभव मला काय आले नाहीत, आणि जर आले नसतील तर करणे तो सीन वाटत असे असं म्हणून म्हणतात. त्यामुळे हे जे मुक्त पुरुष असतात ते म्हणतात अनिकाच्या परी तोही एक शरीर आहे. कुठल्याही प्रकारचा आग्रह आणि अट्टहास सोडलेला असतो. अट्टहास अजिबात नसतो. आता अट्टहास तुकाराम महाराजांनी पण अट्टहास केला की तेच म्हणतात यासाठी केला होता अट्टहास. कसला कशासाठी, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून. आणि आम्ही त्यासाठी अट्टहास करतोय काय, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून? नाहीच. काय गोडपणाची बीजच पेरली जात नाहीत, आणि कसा गोड होईल शेवटचा दिवस. हे आजचे दिवस प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण गोड करण्याचा प्रयत्न आपण करतच नाही ना. मग शेवटचा दिवस अचानकच गोड कसा होईल. तुकाराम महाराजांचा आग्रह होता, अट्टहास होता शेवटचा दिवस गोड करण्यासाठी. त्यासाठी त्यांनी साधनेला वाहून घेतलं. आपण काय करत असतो, प्रपंचाबद्दल अट्टहास करत असतो. ही आग्रही भूमिका जी आहे ही या जीवनमुक्ताची नसते. कुठल्या पद्धतीचा तो आग्रह करत नाही. म्हणून कुठलाही खेळ खेळायला गेल्यानंतर वर्णन करतात बघा, खेळायला गेल्यानंतर मी जिंकलंच पाहिजे, मी हारता कामा नये अशी वृत्ती घेऊन जर खेळायला बसला तर खेळातली मजाच लुटता येणार नाही. खेळाची जर खरी मजा लुटायची असेल ना तर मी हरवणे तर जिंकेन, परंतु मला खेळायचा आहे. हा आनंदाचा भाग आहे. त्यामुळे जीवन हे सुंदर मूळचं आहे, पण जीवन जगताना मला असंच जगायचं आहे, मला असं व्हायचं आहे, माझ्या मित्रापेक्षा मला श्रीमंत व्हायचं आहे, या अवस्थेमध्ये मी सतत दुःखी राहतो. हा मुद्दा आहे त्यातला. हा अट्टहास साधनेत चालत नाही. साधनेमध्ये जर हा अट्टहास आणि दुराग्रह आला तर त्यामुळे साधना फसते. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे या जीवनमुक्तांची लक्षणं जरा अभ्यासावीत. त्यातले 1-2 लक्षण आपल्याला लागू करून काही वर्षात तरी असताना लागू करून घ्यावं. मरण्यापूर्वी तरी एक तरी लक्षण घेऊन तरी जावं. हा एक मुद्दा त्यामध्ये आहे. पण तरीसुद्धा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. म्हणून अशी वृत्ती खेळताना खेळातली गंमत घालवते ना, तसं आयुष्यातला आनंदच घेऊन जाते. ते असंच व्हायला लागलंय. असं का होत नाही. माझ्या मनासारखा अमुक माणसं वागत नाहीत, कधीच वागणार नाहीत. शास्त्रानं सांगून ठेवलेलं आहे. जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्री बांधलेले, ते सूत्र आपण हाती घेतले ऐसे न व्हावे. जग जगाप्रमाणे चालते, त्यांच्या मताप्रमाणे चालतात. ते तुझ्या बंधनात कसे राहतील. तुझं शरीर तुझ्या बंधनात नाही. तू शरीर म्हणतो माझं डोकं दुखू नये असं म्हणून बघ, तरी पण डोकं दुखते. मला आता हालचाली करायची आहे, मला धावायचं आहे, मला उठूच वाटत नाही. मला उठायचं आहे, आता व्यायाम करायचा आहे, सकाळी फिरायला जायचं आहे, तर शरीर उठू देत नाही. माझंच शरीर ऐकत नाही. दुसऱ्यांच्या शरीरावर काय ताबा मिळवण्याचा प्रयत्न मी काय करतो, आणि त्याबद्दल आग्रह का करतोय काय माहिती. आणि या आग्रहापोटी मी दुःखी होतो. ही दुःखी होत नाहीत लोक बघा. यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे, संतांच्याकडून. ते म्हणतात असे ना तिकडे आग्रह करायचा नाही, चाललंय चालू द्या, प्रवाहाला वाच जावं. एक काडीमध्ये पडले ना, ती काडी कशी जाते, चला आहे तशी निघत चालू असते. आडवी झाली ना, एक छोटासा ओहळ असतो, त्या छोट्याशा ओहळला गवताची काडी एक आडवी पडते. तिकडून ओहळाचा दाब येत असतो, पाण्याचा प्रेशर असतं. ती काडीसारखी अशी वाकडी होते, परत सरळ जरासा दाब कमी झाला की आणि सरळ होते, परत वाकडी होते, सरळ होते. असं करत कशाला बसायला. दुसरी काडी तिला सांगत असते, बघ मी कशी एका कडेला खरंच उभी पडलीस की दोन्ही बाजूला आपोआप पाणी निघून जाते. तू आडवी पडली म्हणून तुला पाणी दाबते. हा संसाराचा लोट आहे ना, तो दाबतो का माहिती आहे, आपण आडवं पडलोय म्हणून. आणि म्हणतो संसार बाद आहे. कसा बाद असेल, तूच बाद आहेस आडवा पडलास म्हणून. तू उभा राहायला पाहिजे होतंस, सरळ उभा पड, दोन्ही बाजूनी संसाराचं पाणी निघून जाईल. तुला जो वाटते ना माया, ती माया अशीच निघून जाईल. पण ती वाटते नाही माया पोहणाऱ्याला पाणी काय करतं, अंगावर घेऊन खेळवतं. ज्याला पोहणात पोहता येते ना त्याला पाणी अंगावर घेऊन खेळवतंय. हे मजा, लूट मजा म्हणतं. पण ज्याला पोहता येत नाही ना त्याच्या उरावर बसतं. तशी आहे माया. खाली घेते पाणी त्याला, आणि पाणी त्याच्या उरावर बसते. आमच्या उरावाचा संसार आहे प्रपंचाचा. प्रपंचाची ओझी धारण करून इतकं कणत असतोय आपण, पण तरीही म्हणतोय ते गोड असं वाटतंय. कन्न पण गोड आहे, चला ठीक आहे, जन्मोजन्मी चालू आहे ते. कन्न पण गोड वाटते, म्हणजे विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. चला चालू आहे, तर कडवड असलेला विषय गोड वाटतोय ना, बरं आहे. म्हणजे त्या किड्यांना, त्या दलदलीतल्या किड्यांना दलदलीतली घाणच बरी वाटते ना. आता त्यांना कोण सांगणार आहे तुम्हाला या गूळ साखर वगैरे देतो, किंवा तुपातला भात देतो, साखर भात देतो. ते म्हणतात आमचं ते हेच नाही. तसं जर आपल्यातल्या विषयी पामरांना वाटत असेल तर त्यांचं प्रारब्ध त्यांच्याबरोबर असतं. म्हणून हितला आग्रह जो आहे तो सोडणं फार गरजेचं आहे. माऊली 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, 7 लटके दोन्ही न बोलूनी न झाला मौनी, भोगिता उन्मनी आरायना. आरायना म्हणजे कंटाळ सुद्धा नाही. 7
लटके दोन्ही, साच म्हणजे खरं, लटके म्हणजे खोटं. सात लटके दोन्ही न बोलून झाला मौनी. बोलून बोलतो न बोलतो तर मौनामध्येच असतो तो. त्यांचं बोलणं सुद्धा मौन असतं आणि त्यांचं न बोलणंही बोलण्यासारखं असतं. काही काही बरोबर बसलं ना आपण तर त्या एखाद्या सत्पुरुषाच्या समोर बसलं ना तर त्यांच्यापासून येणाऱ्या वेव्ज असतात ना ते आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करत असतात. कुठं काय बोललेले असतात ते काहीच बोलत नाही. त्यांच्या जवळ आपण बसलो म्हणून माझ्यात तशी प्रेरणा निर्माण होते. केवढं मोठी गोष्ट आहे बघा. गोंदवलेकर महाराज म्हणतात ज्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर नुसतं सुद्धा नाम घ्यायची इच्छा होत असेल ना त्याला सत्पुरुष म्हणावा. तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तिथंच बघावं, तिथंच ते साधू पुरुष असतात. ते असे इकडे तिकडे हुडकायला जावे लागत नाहीत. इथं तेच वर्णन केलेलं आहे की ते म्हणतात साच लटके दोन्ही बोलून न बोलू झाला मौने. भोगिता उन्मनी हारा आहे ना ह्याच्यामधलं खरं खोटं अशामध्ये तो कुठला अडकत नाही. शुभाशुभ कर्मे मागच्या वेळा आपण ओवी बघितली होती तसं हा व्यवहारात जसा लटका आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात हरिपाठामध्ये तुकडाच आहे, शेवटचाच अभंग सांगितलेला आहे. अगोदर म्हटले असतं तर हरिपाठ सुद्धा कोणी वाचला नसता. अगोदर म्हणतात असोनी संसारी जीवे वेगू करी, पहिला अभंग. शेवटचा अभंग लटिका व्यवहार सर्व संसार आहे. धक्का दिला शेवटी बघा. पण जाताना धक्का दिला तर बसला तर बरं. हरिपाठाच्या 27व्या अभंगामध्ये धक्का बसायलाच पाहिजे ना. नाही बसला तर मधले अभंग पचले नाहीत असा त्याचा सरळ अर्थ आहे. ती सांगितलेली साधना पचली नाही. शेवटची साधना आहे वेदांताची. ते म्हणतात अगोदर साधना कर्मयोगाची आहे आणि कर्मयोगातून भक्तियोगातून बरोबर ज्ञानयोगात माऊली 27व्या अभंगामध्ये घेऊन जातात. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर जार हरिविन. आता हे समजायला पाहिजे म्हणून हे लटकं पण आहे. हे लटकं पण त्यांना कळलेलं असतं. ते म्हणून लटकेच वागतात. ते लटक्याची लटकच वागायला पाहिजे ना. आपण काय करतो खऱ्या रीतीनं झोंबायला जातो. त्याला ते खरं आहे असं समजून त्याला झोंबायला जातो. अरे एवढी ताकद लागत नाही बाबा. एवढं कशाला प्रपंचासाठी धावा लागला असतो. एवढी ताकदच त्याला लागत नाही. सहज पोट भरते. विती एवढे पोट काय येतं याचा बोभाट. तुकाराम महाराज सरच म्हणतात अरे एवढं पोट 2 घास ढक्कलीस गप्प होते आणि धावतोच किती, घाम्याघूम किती होतोस तेवढ्यासाठी. केवढं त्यासाठी रचना करून परिग्रह केवढा कशाचा. किती लोक तुला लागतात अवतीभोवती. किती साधनांचा पसारा मांडून ठेवलास अवतीभोवती. त्या साधनामधून तोच दिसेनासा झालास. कुठं आहेस तेच कळलं झालंय. म्हणजे मारुतीची मूर्ती असते ना, जाता येतरी जाऊन शेंदूर फसतात. शेंदूर फसून त्याचा ठेव 1-2-3 मिली त्या मूर्तीवर. खरा मारुती कुठं आहे कोणाला माहिती. सगळीजण येताना तसंच आपल्या आयुष्याचं काहीतरी होते की काय असं खरा जो आहे मी असा जडला जातो त्यामध्ये. इथं ते म्हणतात की साच लटके दोन्ही त्याच्याबद्दलचा विचार करत नाही म्हणून लटका व्यवहार आणि लटका व्यवहार आहे सर्व संसार असा त्याचा निश्चय झालेला असतो आणि म्हणून ते विचारच करत नाही त्याच्याबद्दल. साखरे महाराजांचा एक फार दृष्टांत आहे. ते काय म्हणतात बघा की जीवनमुक्त झालेले असतात ते संसाराकडे बघताना कसे बघतात. मेलेल्या मुलगीचा नवरा बघा तो जावई असतो. हा बरोबर. खरा विचार केला तर मुलगीचा नवरा म्हणजे जावई. परंतु मेलेल्या मुलगीचा नवरा अगोदर जेव्हा जावई होता ना काय त्याचा थाटमाट. घरात आला की सगळ्यांनी चिडीचूप बसायचं. त्याला काय खाणं पिणं आहे त्याला घाबरायचं त्याला द्यायचं. पद्धती पूर्वीच्या होत्या त्या. तर असं जावायचा थाटमाट असायचा. परंतु जर मुलगीच गेली दुर्दैवानं आणि जावाई येतोय जातोय हा असा संसार त्यांच्या घरामध्ये येतो जातो. काय गंमतशीर दृष्टांत आहे बघा. मेलेल्या मुलगीचा नवरा म्हणून ते संसाराला वापरतात. आणि अगोदर आम्ही कसं वापरतोय माहिती आहे. मेला नाही मिळतो आहे तसा ताटा त्याचा सण करतो. मुळात नाही तो लटका आहे पण लटका असून सुद्धा त्याचा ताटा आपण सण करतोच ना आणि त्याला फार महत्व देतो. महत्व त्याला दिल्यामुळं माझं महत्व कमी व्हायला लागलं. मी जो आहे ते तू आहेस हे आता सांगायची वेळ का आली तर ते मला मी काय आहे ते माझं मला कळत नाही म्हणून हे कुणीतरी सांगावं लागते की तू आहे. सगळा परमार्थ काय सांगतोय सांगा बघू. आपण कोण आहे हे सांगतात ते. आता हे विचारायला दुसऱ्याकडे जायला लागते आपल्याला. मी कोण आहे जरा प्लीज सांगा ना. आता काय सांगतील लोक कोण तुम्ही काय आहे तुम्हाला माहिती म्हणणार. तुम्ही जाऊन बसा जाऊ शांतपणे साधनेला म्हणजे कळाल तुम्ही कोण आहात. मी कोण आहे मला विचारायची शास्त्राला विचारायला मला जावं लागतं. ठीक आहे पहिल्या पायरीमध्ये कळत नाही ओळख कळत नाही. साखरे महाराज दृष्टांतामध्ये म्हणतात संसार हा मेलेल्या मुलगीचा नवरा म्हणून ते वापरत असतात. तो आहे नातं बरोबर आहे. नातं आहे की नाही ते माझा जावायचं आहे. आला काय आणि गेला काय का मुलगीच नाही ना त्याला काय विचारायचं. आता तसा संसारातल्या त्या फुग्यातली हवाच काढून घेतलेली असते आणि हवा असणं गेलेली असते. नुसतं फलकट तो संसार ते सार भगवंत अशा अवस्थेमध्ये ते त्यांना ते जगत असतात संसारामध्ये. म्हणून तुकारामाने सुद्धा म्हणतात बघा लटिका तुका लटिका भावे लटिका बोले लटिका सवे.
गंमतीचा अभंग आहे हा. काय लटिका तुका सगळं मोठा अभंग आहे. अगोदर आपण बघितला तर गाथेमध्ये चालेल. लटिका तुका लटिका भावे, तुका सुद्धा लटका. ते काय म्हणतात बघा, तुका लटका म्हणजे काय, शरीराच्या धारणेनं जर विचार केला तर शरीराच्या दूरदृष्टीनं तुका लटिका आहे. लटिका भावे, जे करतो ना सगळा व्यवहार तो लटक्यापणानं करतो. लटिके बोले, बोलतोय पण अशीच गंमत, जसा एखादा नट बोलत असतोय ना तसा लटके बोले, लटके असावे. कारण समोरचं पण लटकच आहे. मग लटक्या सवे बोलताना खरंपणा कशाला बोलायचं, ते लटक्या सवे बोलायचं. आपण सज्जनाशी सज्जनासारखं वागतो आणि खोटे असतील तर खोटेसारखं वागावं लागतं. थापाड्या माणसांना आपणही थापा मारावे लागतात, त्याशिवाय त्यालाही गोड वाटत नाही. तसा थापाडा संसार आहे आणि आपण त्याच्याशी खरं बोलायला जातो, म्हणून तो माझा विश्वासघात करतो. गंमतशीर गोष्ट आहे, तो माझा विश्वासघात का करतो आणि विश्वासघात करायला तर केव्हा कळतो, डेथ बेडवरती. विश्वासघात माझा झाला आहे हे केव्हा कळते माहिती आहे, जरा जर शांतपणा आला असलं तर. त्यावेळी कधी कधी कुणाला कळत नाही की गेला तरी पुढच्या जन्मात येतो आणि आरामात येतो आणि म्हणतो ठीक आहे अजून हे चालूच राहायला पाहिजे. तरी लटिका तुका लटिका भावे, लटिका बोले लटिका असावे. तुकारामाला म्हणतात सगळे लटिका व्यवहार आहे, म्हणून लटका व्यवहार आहे ना तसा लटकेपणानं करायला पाहिजे. आपण लटकेपणानं करत नाही, खरेपणानं करतो. संसार असत मिथ्या आहे म्हणायचं आणि वागताना मात्र त्याच्याशी सत्यानं वागायचं. असं बोलतोच ना, माझी मुलं बाळ मिथ्या आहेत म्हणायचं. संसार मिथ्या आहे म्हणजे काय बोलतात कुणाला माहिती. खरं ते मलाही काय मुद्दा लक्षात येण्याचा का, ते संसार मिथ्या आहे, जग मिथ्या आहे. अरे मिथ्या म्हणजे आपल्या घरातल्या पोरासनी बायका पोरासनी अगोदर मिथ्या म्हणायला पाहिजे, ते राहिलं बाजूला. आणि बाहेरचंच काय मिथ्या आहे म्हणतात. मला बाहेरचे मिथ्या असून आमच्यासाठी उपयोग काय सांगा बघू. आणि खरं असते ना तिकडे हे घरचंच मिथ्या आहे, बाहेरचं काय आहे इकडं बघ म्हणजे हे मिथ्या आहे अगोदर म्हण, म्हणजे बाहेरचं समजतंय सगळं मिथ्याच आहे. हे आहे तोपर्यंत समोरचं दिसतंय ना. माझे डोळे कधी आहे ते शरीर आहे म्हणून, कान ऐकतात शरीर आहे म्हणून. हे नसेल तर, आणि शास्त्र म्हणते हेच मिथ्या आहे, हेच मिथ्या आहे. तर इकडून बघताना मिथ्यापणानंच बघायला पाहिजे ना. तसं करत नाही आपण, ते सत्यभावानं बघतो म्हणून लटके म्हणून काही कळत नाही. माऊली आता पुढच्या मूवीमधून दृष्टांत देतात बघा, कसे दृष्टांत आहेत बघा. फक्त ते जे पश्चन शृण्वन स्पर्शन जिग्रन जे गच्छन स्वपन हे सगळे जे वर्णन केलंय प्रत्येक मूवी त्यासाठी वेगवेगळी टाकली आहे बघा. 41 नंबरची, तो ही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे पर तेथीचा सर्वता नोहे नवल देख. तो तिथला राहत नाही, तू कानाजवळ बसत नाही आणि डोळ्यांच्या बाहुलीमध्ये नांदत नाही. तर कुठं असतो तो आतमध्ये असतोय, पवडलेला असतो. डोळे पाहतात, कान ऐकतात. तो निवांत आत्मसुखाची अनुभूती घेत असतो. वर्णन कसं आहे बघा, तो ही नेत्रीप आहे. लोकांना दिसताना कसा दिसणार, तो ही नेत्रीप आहे. पश्चन शब्द वापरलाय बघा. श्रवणी ऐकतो आहे, शृण्वन शब्द वापरलाय बघा. म्हणजे जो याच्यामध्ये वापरलाय ना, म्हणजे श्लोकामध्ये वापरलेले शब्द माऊली कुठं कुठं वापरतात भाषांतर ते बघितलं पाहिजे. गीतेचा अभ्यास ज्ञानेश्वरीचा अभ्यास एकदम त्यामुळे होतो की गीतेमध्ये सांगितलेले शब्द ज्ञानेश्वरीच्या कुठल्या कुठल्या ओळीमध्ये आलेत हे तपासणं फार गरजेचं असतं. खराचा अभ्यास करायचा असेल तर, पारायण करायचं असेल त्यांना काही बंधनच नसतं. काय त्याला काय गरज आहे म्हणतात ना. परमपूज्य काकासुद्धा म्हणतात, ज्यांना कशासाठी पाहिजे आहे, ज्यांना खरंच जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी शास्त्र आणि सद्गुरू असतात. इतरांसाठी त्यांना कशाला पाहिजे शास्त्र सद्गुरू, काही गरज लागत नाही. ज्ञानेश्वरी खरी जाणून घ्यायची असेल भगवद्गीतेबरोबर असं, तोही नेत्रीप आहे श्रवणी ऐकतो आहे पर तेथीचा सर्वता नोहे स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी घाणे. स्पर्शन शब्दाबद्दल वापरला बघा, जिग्रन शब्दाबरोबर वापरला परिमळू सेवी घेणे. तो सुगंध सुद्धा अनुभवतो आणि स्पर्श सुद्धा भोगतो. अवसरोचित बोलणे तयाही आती. अवसरोचित म्हणजे लागेल त्यावेळी बोलतो, इतर वेळी बोलत नाही. म्हणजे त्यावेळी मात्र गप असतो. मृदू कठीण स्पर्श करतो, नाकाने गंधाचा वास घेतो आणि समयुच्यत बोलणे त्यालाही शक्य असतं. बोलावंच लागतं व्यवहार सांभाळण्यासाठी, तेवढं बोलावं लागतं, तेवढंच बोलतो तो. असं म्हणून म्हटलंय अवसरोचित बोलणे. आहाराते स्वीकारी, खातो बरं काय, अश्नन शब्दाला वापरला बघा. आहारा ते स्वीकारी तेजावे ते परिहरी. जे टाकायचं आहे ना ते टाकून पण देतो, स्वीकारायचं आहे आहारातलं स्वीकारतो. निद्रेची अवसरी निधीचे सुखी, झोप आली की झोपून टाकतो. असं म्हणत नाही मी झोपणं बरोबर नाही, मी साधक आहे, मी असं करणं बरोबर नाही. मग लोक मला म्हणणार नाही तुमची साधना बरोबर चालली असं काय म्हणत नाही. तो अगदी निसर्गा नियमाप्रमाणे जगत असतो. फार गंमतशीर गोष्ट आहे ही. परमार्थी मजा लुटण्याची एक मोठं व्यासपीठ आहे बरं का. पण मजा लुटली तर
नाहीतर शास्त्राच्या याच्या जंजाळामध्ये अडकून बसला ना तर प्रपंच बरा म्हणण्याची वेळ येते नंतर. बरा आहे प्रपंच केला असता तर अशी अवस्था पण होऊ शकते. तर ही मजा लुटणं आहे, हे मजा लुटतोय बघा. स्पर्शाशी तरी जाणे, परिमूळ सेवी घाणे, अवसरोचित बोलणे तयाई आती, आहारा ते स्वीकारी, ते जावे ते परिहरी, निद्रेची या अवसरी, झोपेच्या वेळी सुखाने झोपतो, निधी जे सुखे, आपुलीनी इच्छा विषय, तोहीच गा चालतच दिसे. चालतो पण तो, म्हणजे गच्छन शब्दाबद्दल वापरला बघा, तो चालत पण असतो. पण सकल कर्म ऐसे रहाटे किर, पण ते कर्म जे आहे तो सर्व कर्म करीत असतो, हे खरं आहे. तो इच्छेप्रमाणेही चालत असतो, सगळी कर्म करत असतो. हे सांगो काही एक एक, एवढंच काय सांगू. माऊली म्हणतात, देखे शाश्वत वासाधिक आणि निमिषोनिमिष अधिक करुणी, निमिषन निमिषन अपी शब्द वापरलाय बघा श्लोकामध्ये. त्या श्लोकाची ही उभी आहे. ते म्हणतात उघड झाप जी डोळ्याची आहे ना ती सुद्धा सहजपणाने चालू असते. काल तिच्यावर आपण थोडा वेळ बोललो होतो की उघड झाप करताना कुठलं काय कर्तृत्व असते आपलं सांगा बघू. किती अगदी सहजपणेपणाने आपण करत असतो बघा डोळ्याची उघड झाप. तसं सहजपणानं डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकणं एवढं सहजपणानं घडत नाही. किंवा स्पर्श सुखा जे आहेत ते स्पर्श सुखाची सुद्धा अनुभूती एवढ्या सहजपणाने आपण घेत नाही. म्हणूनच आपण त्यामध्ये गुंतून पडतो. जर तसं नाही केलं तर वेगळी गोष्ट आहे. म्हणून म्हणतात पार्थातयाचे ठाई, आता शेवट केलाय बघा, पार्थातयाचे ठाई हे आगावीचे अतिपायी, परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे, परंतु तो असे पहा त्याच्या ठिकाणी सर्वच काही असते, पण ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्यामुळे तो कर्माचा करता मात्र नसतो. त्याचं जे तत्वज्ञान त्याच्यामध्ये आत मुरलेलं असतं ना, त्यामुळे तो कुठल्याही कर्माचं कर्तृत्व स्वीकारत नाही. म्हणजे नैव किंचित करोमीती युक्तो मन्यते तत्वविद, या श्लोकावरची ती उभी आहे बघा. या श्लोकातल्या ओळीची ही उभी टाकलेली आहे. काय म्हणतात, पार्थातयाचे ठाई हे आघावीची अतिपायी, आघावी म्हणजे सगळं, परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे, प्रतिती कशाची, आत्मज्ञानाच्या प्रतिती बळानं तो स्वतःला कर्माचा करता मानत नाही. आणि म्हणूनच तो त्यातून बऱ्यापैकी बाहेर पडलेला असतो. 41 ते 45 उभ्या आहेत ना, ह्या त्याचं वर्णन करणाऱ्या उभ्या आहेत की ऐकणं पाहणं हा एक व्यवहाराचा भाग आहे म्हणून तो करत असतो. किंवा भगवंताने माझ्यावर सोपवली जबाबदारी आहे म्हणून तो प्रपंच करत असतो. मुलांना वाढवणं ही माझी जबाबदारी आहे, देवानं सोपवलेली. बघा कसा बोलतो तो. तो आम्ही काय बोलतो मात्र नाही मी वाढवतो म्हणतो, मी करतो म्हणतो. पण तो काय बोलतोय बघा, देवाने मला सोपवलेली जबाबदारी. आणि कुणीतरी सोपवलेली जबाबदारी किती त्रयस्थपणानं माणसं करत असतात बघा. तो त्रयस्थपणाचा जो आहे तो त्रयस्थपणा तो संसारामध्ये वापरतो. माऊलींची फार सुंदर उभी आहे बघा दुसऱ्या अध्यायामध्ये. जैसा सूर्य आकाश गतू, रश्मी करी जगा ते स्पर्शतू, तरी संग दोष काय लिंपतू ते तेच नाही. सूर्य जगाला प्रकाश देत असतो, परंतु रश्मी करे म्हणजे रश्मी म्हणजे किरणांच्या हाताने जगाला स्पर्श करतो. तो सगळी किरणं सूर्याची खाली उतरतात आणि सगळ्याला चापसत असतात बघा. डबक्यात पडतात, माणसांच्यावर पडतात, शेतात पडतात, झाडावर पडतात, सगळ्यांचा स्पर्श घेतात. परंतु तरी संगदोष काय लिंपितू तेथेची नाही, पण त्याला संगदोष लागतो. डबक्यातल्या पाण्यानं कधी घाण झालाय का सूर्य, किंवा कुठल्या तरी गुलाबाच्या फुलावर पडला म्हणून गुलाबाचं जे सुगंध आहे तो काय किरणांना लागला नाही, लागला. डबक्यातली घाणही लागत नाही आणि चांगला सुगंधही त्याला काय करू शकत नाही. तो सगळ्यावरती पडत असतो. सज्जनावर जसा सूर्याचा रश्मीकर पडत असतात तशी दुर्जनावरती पडतात. म्हणून दुर्जनांचा घातकपणा म्हणजे कुसंगती किंवा सज्जनांची सत्संगती ही ती काहीच घेत नाही. तो जसा करतो ना तसा तो असतो. त्यामुळे दृश्य काय करत असतो, बाधित रूपानं पाहतो. म्हणजे रूप, पण रूप विषयात अडकत नाही. दृश्य बघतो पण रूपात अडकत नाही. कानाने ऐकतो, शब्द ऐकतो, पण विषयातली शब्दातली माया पण ओळखतो. हे मायेचं आलेलं माझ्यावरती आक्रमण आहे असं शब्दाद्वारे झालेलं आक्रमण किंवा स्पर्शाद्वारे झालेलं आक्रमण तो पाहत असतो. स्पर्शाच्या आकर्षणामध्ये गुंतत नाही किंवा सुगंध दुर्गंध ह्याची चिकटच करत बसत नाही. हा सुगंध आहे, हा दुर्गंध आहे असं त्याला काही वाटत नाही. म्हणजे तो तेवढं त्याचं व्यापक पण झालेलं असतं. आणि या व्यापकपणामुळं त्याला ही जाणीव होत नाही. आहार घेणं, झोप घेणं, त्याचा त्याग किंवा स्वीकार असा हट्ट नसतो. मी आत्ताच झोपणार, मी आत्ताच उठणार असं तो बोलत नाही. अगदी सामान्यपणे मग त्याला कुठला त्रास होईल. त्यामुळं त्यानं स्वतःभोवती एक असं कुंपण तयार केलेलं असतं की बाहेरच्या कुठल्याही वाऱ्याचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. एक फार सुंदर चारोळी आहे बघा. स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं.
बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. फार सुंदर चारोळी आहे बरं का. त्या चारोळीमधलं एक उदाहरण बघण्यासारखं आहे की स्वतःभोवती कुंपण आपण करून बसलो पाहिजे. बाहेर कितीही घटना घडत असतात, वेगवेगळे प्रकार होत असतात, पण आपल्यामध्ये किती घुसवून घ्यायचे हे मला ठरवता आलं पाहिजे. सध्या मी ठरवत नाही म्हणून ते येतात. परमपूज्य काका उदाहरण देतात ना, धर्मशाळेमध्ये जायचं म्हणजे धर्मशाळा झाले. आमचं चित्त हे धर्मशाळेसारखं झालंय. कुणी यावं, किती दिवस राहावं, कितीही अस्वच्छता करावी आणि कधीही निघून जावं. तसे कुठल्याही विचारांना आत यावं, कितीही हैदोस घालावा, त्यांनी काही माझ्यात विकार निर्माण करावेत आणि केव्हा जायला त्यावेळी जाऊ देत, राहायला त्यावेळी राहू देत, अशी आता स्थिती माझी आहे. त्यामुळे कुठला तरी एक विकार घेऊन मी बसतो. गेल्या वर्षी केलेला अपमान हा माझ्यात हैदोस घालणारा विकारच आहे ना. किती दिवसाचं आठवतोय मी, माझा अपमान केला होता, एवढं मोठं प्रेझेंट केलं आणि आहेर काय मला दिला बदलाला, असं आपण आठवत असतो. लग्न आठवलं की सगळे आहेर आठवा लागतात. काय काय अगदी वृद्धपणा सुद्धा परमपूज्य काका उदाहरण देतात. म्हातारीला आठवा लागलं नातीच्या लग्नात माझा अपमान कसा झाला होता. ते काय गंमत आहे बघा. कित्येक वर्षांना अशी कशी आहे म्हणून काल आपण म्हणलं ना, देठ ओला असल्याची ही परिणाम आहे. ते पान पिकलेलं आहे पण देठ मात्र ओला आहे. आणि म्हणून हा ओला देठ सगळी खळबळ करत असतो. देठालाच वाळवायला पाहिजे पहिल्यांदा. पान पिकले काय हिरवगार आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं. शरीराबद्दल काय आहे हो, आतल्या मनाच्या आणि अंतःकरणाच्या सगळ्या घटना आहेत. पाहताना, खाताना, ऐकताना तो आपल्या इच्छामध्ये आणत नाही. पाहताना पण इच्छा असते आपली, मला असंच दिसायला पाहिजे, असं दिसायला नको पाहिजे, ही इच्छा आहे मध्ये घालतोय मी पाहण्याच्या. आणि माझ्याकडे ते येण्याचं जी घेवाणदेवाण होते ना, त्याच्यामध्ये इच्छा असते आणि ती इच्छा घात करत असते. ऐकताना पण तसंच, मला चांगलं ऐकलं आहे मिळतं काय, वा वा असं तुमच्या माझ्याबद्दल कोणतरी बोललं ना, प्रशंसेचे शब्द ऐकायला कान टवकारतात. म्हणजे माझी इच्छा असते माझ्याबद्दल चांगलं बोललं जावं. माझ्याबद्दल वाईट बोललं काय तेही ऐकण्यासाठी कान टवकार, म्हणजे माझ्याबद्दल वाईट बोलू नये अशी इच्छा असते. या इच्छेमुळं सगळं होतं आणि तो सगळ्या क्रियेचा करता समजत असतो. हा मात्र कसा करतो बघा, या पार्थात याचे ठाई हे आगवेची अतिपायी, परी तू करता नव्हे काही प्रतीत बळे, पण त्याची प्रतीती त्याला आत्मप्रचिती ज्याला आपण म्हणतो, ज्याला आलेली आहे तो यामध्ये गुंतत नाही. त्यातली एक उभी राहिली ना, पण आपण आता करू शकत नाही, वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.